आलू पराठा, गोबी पराठा तर आपण नेहमी बनवतच असतो, पण इथे बघा, तुम्ही कधी प्याज पराठा म्हणजेच कांद्याचा पराठा बनवला आहे का? आणि कधी जर बनवलेला नसेल तर एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवून पहा. खूप टेस्टी लागतो. तुम्ही जर हा पराठा बनवला तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल. हा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्येही नक्की बनवा. इथे बघा, मस्त असा हा पराठा दिसत आहे. पराठा फुटू नये म्हणून व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. हा पराठा आपण दही किंवा कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकतो. इतका हा टेस्टी लागतो. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कांद्याचा पराठा बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे इथे मी कट करून घेत आहे. कांद्याच्या वरची साल काढून घेतलेली आहे आणि इथे मी कांद्याचा पराठा बनवण्यासाठी अशा उभे काप करून घेत आहे. हे काप करताना जास्त जाडही ठेवायचे नाहीत किंवा खूप जास्त पातळही करायचे नाहीत. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही असे काप करून घ्यायचे आहेत. एकदा का हे काप करून झाले की आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा, हे या पाकळ्या आहेत ना, ती मी अशा पद्धतीने वेगळ्या करून घेत आहे. आणि यानंतर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. भांड्यामध्ये हे सर्व कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे. कांद्यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कांद्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. कांद्यातलं पाणी व्यवस्थित रिलीज व्हावं त्यासाठी इथे मी साधारणतः अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं, कांद्यातलं पाणी रिलीज होतं. आता हे असं मिक्स करून आपल्याला साईडला ठेवायचं आहे. मिठामुळे लवकर या कांद्याला पाणी सुटलं जातं. इथे मी मीठही व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता इथे मी असंच साईडला ठेवणार आहे. तर एक 5 ते 10 मिनिटे आपल्याला असंच साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे आपण पराठा बनवण्यासाठीची कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळण्यासाठी इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये गव्हाचं पीठ असं चाळूनच घेत आहे. असं चाळूनच घ्यायचं. इथे बघा, भरपूर असा याच्यामध्ये चाळ निघालेला आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाणी ओतण्याच्या अगोदर आपल्याला हे मीठ व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला अगदी मऊ सॉफ्ट कणिक मळून घ्यायची आहे. म्हणजे आपला पराठाही अगदी छान असा तयार होतो. नेहमी नेहमी आपण पालक पराठा, आलू पराठा, गोबी पराठा बनवतच असतो, पण एकदा वेगळं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की असा प्याज पराठा बनवून पहा. अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत नक्कीच आवडेल. इथे बघा, अशा पद्धतीने मी थोडं थोडंसं पाणी घालून कणिक मळून घेतलेली आहे. नेहमी आपण पराठा बनवण्यासाठी जशी अगदी सॉफ्ट किंवा मऊ कणिक मळतो ना, त्याच पद्धतीने इथे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. आता ही कणिक अशी झाकून ठेवते आणि 10 ते 15 मिनिटे आपल्याला ही कणिक अशी झाकून ठेवायची आहे. कणिक मळत होते तोपर्यंत कांद्यामधलं पाणीही रिलीज झालेलं आहे. इथे बघू शकता, कांद्यामध्ये भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. आता हे कांद्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे ना, त्या पद्धतीने असं हलक्या हाताने दाबून आपल्याला जेवढं शक्य असेल ना तेवढं भरपूर असं पाणी काढायचं आहे. जर असंच कांद्यामध्ये पाणी ठेवलं आणि आपण स्टफिंग तयार करायला घेतलं ना, तर स्टफिंग खूप जास्त ओलं होतं आणि आपला पराठा फुटू शकतो. इथे मी जेवढं शक्य असेल तेवढं भरपूर असं याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. असं पाणी काढून घेतल्यामुळे आपला पराठ्याचं स्टफिंग अगदी परफेक्ट तयार होतं. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपी मी घेऊन आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटेल. इथे बघा, सर्व कांद्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण प्याज पराठा बनवण्यासाठी स्टफिंग बनवून घेऊया. इथे मी एक तवा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकलेलं आहे. जिरे आणि मोहरी चांगलं फुलून द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा ओवाही टाकलेला आहे. ओवा टाकल्यामुळे या स्टफिंगला खूप छान टेस्टही येते आणि पराठा पचायला हलका जातो.
त्यानंतर इथे मी आपण जो कांदा घेतलेला होता ना, तो कांदा सर्व टाकलेला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये जेवढं काही पाणी असेल ना, तेवढं आपल्याला आटवून घ्यायचं आहे. थोड्या वेळानंतर बघा, इथे मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे बेसनही टाकलेलं आहे. बेसन टाकल्यामुळे काय होतं, कांद्यामध्ये जेवढं काही पाणी असेल ना, ते पाणी सर्व बेसन शोषून घेते. तर इथे जो आज आपण प्याजचा पराठा बनवणार आहे ना, तो राजस्थानी पद्धतीने बनवणार आहे. तर कमीच गॅस ठेवायचा आहे. सर्व जे मसाले बेसन घातलेले आहेत ना, ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे बघा, हे जे स्टफिंग आहे ना, ते अजिबात ओलसर दिसत नाही. याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आणि इथे आपल्याला हा कांदाही अगदी जास्त ब्राऊन होईपर्यंत अजिबात परतायचा नाही. आणि गॅस बंद केल्यानंतर इथे आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट साहित्य घालायचं आहे, ते म्हणजे लोणचे मसाला. इथे मी बरोबर 1 चमचा लोणचे मसाला घेतलेला आहे आणि हा लोणचे मसाला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता हे आपलं प्याज पराठा बनवण्यासाठीचं स्टफिंग तयार झालेलं आहे. हे स्टफिंग आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर वेगळ्या प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ शकता. मी त्याच तव्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. इकडे आपली कणिक ही छान अशी भिजलेली आहे. प्याज पराठ्याचं स्टफिंग थंड होत आहे, तोपर्यंत आपण इकडे काय करायचं आहे, छोट्या छोट्या रोटी लाटून घ्यायच्या आहेत. इथे मी कणकेतून एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि गोळा असा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर याला थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि आपल्याला हा गोळा अगदी छान असा लाटून घ्यायचा आहे. जशी आपण रोटी लाटतो ना, त्याच पद्धतीने लाटायचा आहे. आणि ही रोटी लाटताना लक्षात ठेवायचं आहे की ही रोटी जास्त जाड ठेवायची नाही. पातळच रोटी आपल्याला व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे. पातळ रोटी लाटल्यामुळे आपण जो प्याज पराठा बनवणार आहे ना, तो खूप जास्त जाड होणार नाही. त्यासाठी इथे लक्षात ठेवायचं आहे की ही रोटी जेवढी शक्य असेल ना, तेवढी पातळच लाटायची आहे. आपण आलू पराठा बनवताना काय करतो की जो आपण उंडा बनवून घेतलेला आहे ना, त्याच्यामध्येच त्याचं स्टफिंग भरून घेतो. पण हा प्याज पराठा बनवताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवायचं आहे. इथे आपल्याला अगोदर रोटी लाटून घ्यायच्या आहेत आणि रोटीवरती आपल्याला स्टफिंग ठेवायचं आहे. इथे बघा, मी शक्यतो पातळच रोटी लाटून घेत आहे आणि एक रोटी लाटून झालेली आहे. इकडे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही लाटून घेतलेली रोटी टाकलेली आहे. 3 ते 4 रोटी लाटून झालेले आहे. ते एक रोटी पोळपाटावरती घेतलेली आहे. इकडे आपलं प्याज पराठ्याचं स्टफिंग ही थंड झालेलं आहे. आता या रोटीवरती इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने पराठ्याचं स्टफिंग टाकून घ्यायचं आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे की अगदी कडेपर्यंत सर्व साईडनी एकसारखं असं स्टफिंग टाकायचं आहे. त्यानंतर दुसरी जी रोटी लाटून घेतलेली आहे ना, ती अशी या पद्धतीने वरून टाकायची आहे आणि व्यवस्थित कडेने ही रोटी एकदम अशी सील करून घ्यायची आहे, दाबून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी असं पीठ भुरभुरून घेत आहे, कारण तर हा प्याज पराठा लाटताना फुटू नये किंवा खाली चिकटू नये. वरच्या साईडनी व्यवस्थित पीठ लावून अशा पद्धतीने हलक्या हाताने सर्व साईडनी पसरवून घेतलेला आहे. त्यानंतर हा पराठा पलटी केलेला आहे. आता आपल्याला या साईडनी थोडीशी कोथिंबीर आणि कलोंजी टाकून घ्यायची आहे. राजस्थानी प्याज पराठा बनवताना अशा पद्धतीने त्याच्यावरती कोथिंबीर आणि कलोंजी टाकलं जातं. कलोंजी टाकल्यामुळे हा पराठा आणखीनच जास्त खमंग आणि टेस्टी लागतो. कोथिंबीर आणि कलोंजी टाकल्यामुळे हा पराठा दिसायलाही अगदी सुंदर दिसतो. लाटताना कोथिंबीर बेलण्याला चिकटू नये म्हणून आपल्याला वरून पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा व्यवस्थित दोन्ही साईडनी लाटून घ्यायचा आहे. आता ही साईड खाली करून आपल्याला वरच्या साईडनेही हा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे काय होतं, खाली जी कोथिंबीर आणि कलोंजी आहे ना, ती व्यवस्थित पराठ्याला चिकटून बसते.
इथे आता आपला हा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. जास्त जाडही ठेवायचा नाही किंवा खूप जास्त पातळही लाटायचा नाही. जर तुम्ही हा पराठा जास्त जाड ठेवला तर खाताना व्यवस्थित लागणार नाही. इथे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घेतलेला आहे. आता हा पराठा भाजून घेऊया. इथे मी अगोदरच तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा प्याज पराठा टाकलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि हा पराठा आपल्याला उलटून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडासा पराठा भाजला की याला आपल्याला तेल, बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी तूप लावत आहे. अगदी भरपूर असं पराठ्याला तूप लावून घेत आहे, कारण पराठा म्हटलं की भरपूर असं बटर, तूप लावलं जातं. दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला तूप, बटर लावून घ्यायचं आहे आणि अगदी छान असा सर्व साईडनी भाजून घ्यायचा आहे. इथे बघा मस्त असा हा पराठा मी खरपूस आणि खमंग होईपर्यंत दोन्ही साईडनी भाजलेला आहे. भाजून झाल्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता मी अशाच पद्धतीने राहिलेले सर्व प्याज पराठे किंवा कांद्याचे पराठे बनवून घेणार आहे. पराठे भाजताना लक्षात ठेवायचं आहे की भरपूर त्याला तूप किंवा बटर लावायचं आहे, तरच हा पराठा खायला खूप जास्त टेस्टी लागतो. इथे बघा दुसराही पराठा अगदी छान खमंग खरपूस दिसत आहे आणि चांगला फुगलेलाही आहे. इथे मी 2 पराठे लाटून भाजून घेतलेले आहेत. हे जे प्याज पराठे आहेत ना, ते टोमॅटो चटणी बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर, दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबरही खायला खूप टेस्टी लागतात. इथे मी आज टोमॅटोची चटणी बनवून घेतलेली आहे. टोमॅटोच्या चटणीबरोबर तर हे प्याज पराठे खूपच टेस्टी लागतात आणि इथे बघा आतूनही अगदी छान असं स्टफिंग अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे. तुम्हीही एकदा माझ्या या पद्धतीने नक्की प्याज पराठा बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की प्याज पराठा कसा झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.